पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी आहे माझ्या घरी आणि कड करू तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी गाईन हरणीशी मुखी नाम विठोबाचे घेईन देवाचे नाम विठोबाचे घेईन देवाचे तुझे कल्पांची जे तुला व्रत एकादशी करीन व्रत एकादशी करीन गाईन हरणीची मुखी पंढरीची वारी
पंढरीची वारी आहे माझे घरी आणि गणकरी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीना हरणीशी मुखी नाम विठोबाचे घेईन मी वाचे दुज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासी गायीना हरणीशी मुखी नाम विठ्ठला नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय नमः शिवाय वाद्यभूषित पावनती प्रत्यक्ष इंद्र समान तयाची चरण जाण साष्टांग नमन करीत सो आता गान गंधर्व देवता कोकिल कंठ स्वर राखा जी कीर्तनी वैवासुत लोका तयाची आचरणी म्हणगा जो दिसत सो परम विख्यात जो जाण ब्रह्मयाचा सुतो नारद जाण नाम तिक्षु तयाची आचरणी म्हणगा जेने धर्म जितविलाची बरी तो संभाजी जाण नवाली का हो तरला जयाची तुले तया छत्रपतीची चरण कमली साष्टांग नमन करीत सोड प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावर ठेवून माथा साष्टांगी आता दंडवत दुसरे बंधू सारदाजे चतुरंशात्मदावे सिद्धी पावे तिच्या चरणावजा दंडवत आता बंधुदेव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावण प्रसन्न होते श्रोते जन तया माझे दंडवत ऐसे नमन करून सकळा हरी कथा बोली बोबड्या बोळा अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळ नामा मने विठ्ठला नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान दुसरे चरण संतांगुया
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करे तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायी नारणीशी मुखी नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आवाज बरोबर आहे? प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देऊळ निवासी श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराया यांचा 3 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठाचा चिंतनीय असा अभंग आहे आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराया वारीचं महात्म्य सांगत असताना व्रताचं महात्म्य सुद्धा सांगतात. विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार देणं तितकाच महत्वाचा आहे. आज या ठिकाणी सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं बारवाई गाव आणि या बारवाई गावामध्ये प्रत्येक महिन्याला मी अनेक ठिकाणी महाराज कार्यक्रमाला फिरलो पण शुद्ध एकादशीच फक्त एकदा होते पण इथं शुद्धही होते आणि होतही होते. भजन करा विठाला आज या पंचकृषीमधून आलेले भाविक जन हो कोणी कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील गाथाकार असतील संगीतकार असतील राजकीय क्षेत्रामधील असतील सामाजिक क्षेत्रामधील असतील अनेक क्षेत्रामधील दिग्गज कलावंत असतील. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं या सेवेसाठी मला ज्यांनी आमंत्रित केलं हरिभक्त परायण आदरणीय आमचे भोयर दादा वाजे असतील आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर या सप्ताह कमिटीचे अध्यक्ष केशवदादा पाटील असतील आणि या ठिकाणी सर्व गुणीजन महाराज मंडळी. आता बाबांचा परिचय द्यायला नको. बाबा बरेचसे वेळ आमच्या भागामध्ये बाबांचे कार्यक्रम झालेत. सद्गुरू माऊली राणेबाबा असताना सुद्धा आज या ठिकाणी उत्कृष्ट मृदुंग वादक नाव काय तन्मय महाराज आणि या ठिकाणी एकाहून एक बली असं गायक मंडळी आहेत आणि श्रोते मंडळी सुद्धा तितक्याच आनंदाने या भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये येत असतात. आज भगवान परमात्म्याची स्वयंभू मूर्ती इथं प्रकट झाले. मला तर असं वाटतं बाबा हे 3 नंबरचं पंढरपूर म्हणता येईल. पहिलं पंढरपूर आहे आपलं पंढरपूर 2 नंबर पंढरपूर सासगाव आणि 3 नंबरचं पंढरपूर म्हटलं तर आपली बारवाई या गावामध्ये. आणि मला दादांनी सांगितलं येताना की आमचं काहीतरी 51 का 52 गावातून ह्या परिसरातून इथं हा कार्यक्रम होत असतो. कारण आमच्या भागामध्ये सुद्धा एकादशीला प्रत्येक एकादशीला कीर्तन असतं पण आमच्याकडे आपल्याकडे शुद्ध एकादशी आणि वद्य एकादशीला असतं. आमच्याकडे एकच एकादशीला ठेवतात कारण 2 एकादशीला यायला लोकांना टाइम भेटत नाही. पण तुम्ही भाग्यवान मंडळी आहात. पांडुरंग परमात्मा पंढरपुरावरून इथं आलाय बाबा. नाही तर आपल्याला इथून तिथं जावं लागतंय. इथं जरी त्याचं ध्यान केलं तरी पांडुरंग परमात्म्याचं ध्यान आपल्याला रूप आपल्याला डोळ्यासमोर ठेवल्याच्या नंतर बाबा देव आपल्यावर प्रसन्न होतो. भजन करा विठाला पंढरीची वारी आहे माझे घरी. आता प्रत्येकाच्या घरी महाराज 2 व्हीलर असेल 4 व्हीलर असेल अनेक प्रकारची वाहनं असतील पण जगद्गुरु तुकोबाराने एका साधकाने प्रश्न केला महाराज तुमच्या घरी नेमकं आहे काय. महाराज सांगतात आमच्या घरी पंढरपूरची वारी आहे आणि ही वारी ही विश्वंभर बाबापासून चालत आलेली ही आमची वारीची परंपरा आहे. आता बऱ्याचशा घराण्यामध्ये बाबा परंपरा आहे वाडवडिलांच्या
कोणाचे पंजोबा असतील कीर्तनकार प्रवचनकार आजोबा असतील, त्यानंतर ही परंपरा आहे. आणि शक्यतो कीर्तनकार प्रवचनकार सहसा तसं घडत नाही. मला तर वाटतंय हे काहीतरी आपली पूर्वजांची पुण्याई असेल म्हणून हे सर्व घडत आहे. आणि महाराज सांगतात पंढरपूरची वारी आमच्या घरामध्ये आहे, आम्ही दुसऱ्या तीर्थाला जात नाहीत. का जात नाही? तुकोबराय का असं म्हणतात, आम्ही त्या तीर्थाला जात नाही. तुकोबराय दुसऱ्या अभंगात सुद्धा असं सांगतात की तुम्ही कुठल्याही तीर्थाला जा, तो तीर्थ तुम्हाला प्राप्त होईल, फलद्रूप होईल. पण महाराज सांगतात आम्ही का जात नाही, कारण या विश्वामध्ये जितकी तीर्थ आहेत ती सर्व तीर्थ आषाढी एकादशीला त्या चंद्रभागेमध्ये स्नान करतात. आता आपण बऱ्याचशा ठिकाणी जातो, कोण शिर्डीला जाते, कोण गयेला जाते, काशीला जाते, अनेक तीर्थयात्रेला आपण जातो. पण महाराजांचं म्हणणं असं आहे, महाराजांनी गोड उत्तर दिलं. त्यानं सांगितलं बाबा आम्हाला दुसऱ्या तीर्थाला जायची गरज का पडत नाही, तर आम्ही आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर सगळी तीर्थ तिथं येतात आणि आम्हाला दर्शन होते. हे सांगत असताना महाराजांना पुन्हा प्रश्न केला, महाराज तुमच्या घरामध्ये वारी आहे बरोबर आहे? महाराज म्हणतात वारी तर आहे बाबा, पण आमच्या घरी व्रत आहे, व्रत एकादशी करेना उपवासी गाई नारणीशी मुखी नाम. हे एकादशी व्रत आम्ही कसं करतो? आम्ही उपवास करतो. आता बरीचशी लोक महाराज संध्याकाळी भाकरी खातात. काय माहिती का, खरं बोलल्यानंतर काय करायला लागतं. पण आमचे शेटे बाबा सांगायचे पाठचे 3 वाजता जो ब्रह्ममुहूर्त आहे त्या पाठ, काही लोक म्हणतात 12ला उपवास सुरू होतो, 12ला दिवस बदलतो, पण उपवास हा पहाटे 3च्या प्रहराला सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी 3 वाजता आपण ज्या वेळेला स्नान करतो काकडा होतो आणि त्या वेळेला पंक्ती पडतात, आहे का? म्हणून महाराज म्हणतात आमच्याकडे व्रत आहे आणि ते व्रत करत असताना आम्ही उपवास धरतो. पण मी तर म्हणतोय त्या संतांचे उपकार आहेत, आपल्याला खिचडी तरी खायला भेटते. आता काय वेपर आहेत, आता वाटत नाही आपण उपवास धरला म्हणून वाटत नाही. व्रत एकादशी करीन उपवासी गाई नारणीशी मुखी नाम. सतत आम्ही भगवंताचं नामस्मरण करत असतो. आणि शेवटच्या चरणात महाराजांनी सांगितलं व्रत एकादशी करीन उपवासी गाई नारणीशी मुखी नाम. नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे. ते देवाचं नाम इतकं गोड आहे बाबा, या कल्पांताच्या बीजाईपेक्षा देवाचं नाम श्रेष्ठ आहे. हा सरळ सरळ अभंगाचा भावार्थ आपण पुढे ठेवला. भजन करा विठाला. कारण भजन करण्यासाठी आपल्याला आयुष्य किती आहे बाबा? 100 वर्षाचं आयुष्य. आयुष्य मानव शतगणिले ते अर्ध रात्र खाय. मध्ये बाळत्व पीडा रोग क्षय. काय भजनासी उरले ते पाहेगा. राम राम स्मरा आधी. तुम्ही एकदा जरी नाम घेतलं ना देवाचं, त्या देवाला आवडतं. आणि काही लोक महाराज इतकं 70 वय झालं तरी अजून काय काय बाबा पंढरपूरची वारी नाही केली. अजूनही त्या मग संपत्ती प्रत्येकाकडे आहे, कुणाकडे नाही. त्या रावणाकडे कमी होती. लंके माझी घरे किती ऐका सांगत असे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे 7 लक्ष तेथे विटे बंदी. कोटी घरे जेथे काशाणी तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. मला तुम्ही सांगा इतका मोठा राजा होऊन गेला पण तो कवडी घेऊन तरी गेला का? म्हणून आमचे शेटे बाबा जबाबदारीनं सांगायचं एखाद्या वेळेला
ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी मधील ओव्या कमी पाठ असतील तरी चालतील. जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथामधील अभंग कमी पाठ असतील तरी चालतील. आपली पत्नी सोडून समोर जी स्त्री दिसेल ती आपली माऊली म्हणून ज्या वेळेला आपल्या दृष्टीमध्ये फरक होईल त्या अर्थी आपला परमार्थ सफल होईल. भजन करा विठाला विठाला म्हणून याच्यासाठी कार्यक्रम ठेवतात आहे का नाही. आता आपल्या इथं एकादशी आहे. एकादशी मधून काय शिकायचे. आज एकादशी कुठली आहे. कमला. कारण ही कमला एकादशी बरेच पुस्तकांच्या मधून वाचनामध्ये गेलं बाबा. पण काही काही याच्यामध्ये खूप वेगवेगळं त्यांनी लिखाण केलंय. पण ही कमला एकादशी ही कमलावर आरूढ आहे आणि ही 2.5 ते 3 वर्षांनी येते म्हणून त्याला कमला एकादशी म्हणतात. जो कोणी आज एकादशीचं हे व्रत करत आणि हे व्रत करत असताना संध्याकाळी भाकरी नाही खायच्या, सकाळी याचं पारणं सोडायचं, त्यावेळेला तुमची एकादश पूर्ण होईल. बरोबर. आणि जो कोणी सकाळी एकादशी सोडील त्याला भगवान विष्णू वैकुंठात जागा देतील. उठाला उठाला तसं जर पाहिलं गेलं बाबा हे आध्यात्मिक ज्ञान हे गुह्य ज्ञान होतं कुठं आणि हे गुह्य ज्ञान आलं कुठून. आता काय झालं बाबा बरीचशी आता तुमच्यासारखी जुनी मंडळीच हे काही गोष्टी सांगू शकतात पण आम्हा लेकरांना काय ते उमगत नाही अजून आहे का नाही. पण समाजाला त्याची गरज आहे आध्यात्मिक ज्ञानाची. हे गुह्य ज्ञान होतं कुठं. आदिनाथ उमा बीज प्रगटले मचुंद्राला धरे सृधस्थिती. हे गुह्य ज्ञान कुठं होतं बाबा. हे आदिनाथ म्हणजे भगवान शंकर आणि उमा म्हणजे पार्वती माता. या दोघांच्या संवादामधून निर्माण झालेलं बीज म्हणजे गुह्य ज्ञानाचं बीज. ऐका एकदा असा प्रसंग घडला बाबा. भगवान परमात्मा ध्यानस्थ बसले होते आणि ध्यानस्थ बसल्याच्या नंतर पार्वती मातेनं देवाला प्रश्न केला. आता बरीचशा वेळेला महाराजांना पण प्रश्न करतात कुठे निघालात. आता आमच्याने करत काही काही करतात बाबा पण ते पण असं आहे सांगतात एकादशीला चालू बारवईला आणि जातात दुसरीकडे बाजाराला असे पण आहे. हौशी नवशी गौशी. आणि पार्वती मातेनं प्रश्न केला देवा तुम्ही कुठे निघालात मला तुम्ही सांगा. तुमच्याकडे गुह्य ज्ञान आहे हे मला माहिती आहे पण हे गुह्य ज्ञान तुम्ही मला सांगा. तुमच्याकडे एकतर कुठल्याही प्रकारची 2 व्हीलर नाही 4 व्हीलर नाही तुमच्या चेहऱ्यावर इतकं तेज का. भगवान परमात्मा सांगतात मी रोज गीतेचं अध्ययन करतो. ये गीता रथाची थोडवी सोये शंभू विभरी ते भावाने प्रश्नोत्तरी चमत्कारुनी. आणि पार्वती माता बाबा चमत्कारासारखं प्रश्न करू लागले पण मी तर म्हणतो त्या पार्वती मातेमुळे हे गुह्य ज्ञान आपल्याला समजतंय. आणि पार्वती मातेला देवाला विचारलं देवा मला हे गुह्य ज्ञान सांगा. देवाला सांगितलं हे गुह्य ज्ञान असं कुठेही सांगता येत नाही बाबा. समोरच्या व्यक्तीला आपल्याला एखादं सांगायचं असेल गुह्य ज्ञान पण त्या व्यक्तीनं सद्गुरू माऊलीकडनं अनुग्रह घेतलेला पाहिजे. ऐका आपले गुरु माऊली आता गेल्या वर्षी गेले पण काय त्याने परमार्थ केला. आमचे शेटे बाबा सांगायचे ज्या वेळेला कोकण दिंडी येत असताना हजारो वारकरी ते कोकण दिंडी बघण्यासाठी थांबायचे. काय शिस्त आहे. अशी शिस्त कुठं पाहायला मिळत नाही फक्त ही कोकण दिंडीमध्ये पाहायला मिळते. काय राणे बाबांची कृपा आहे. स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली. आज जर त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून अनेक त्यांना पुरस्कार मोठमोठे भेटले असते पण त्यांनी प्रसिद्धीसाठी काही केलं नाही आहे का नाही. कारण जगद्गुरु तुकोबरांचं काय होतं फुटता तो येना त्याला दोन तारा. काय होतं तुकोबरांकडून खऱ्या अर्थानं ज्या आता ही
मुख्यमंत्री सांगतात आम्ही कर्जमाफी केली, खऱ्या अर्थानं सरसकट कर्जमाफी माझ्या तुकोबरायने पहिली केली आहे का? पार्वती माता म्हणू लागले देवा मला ते गुह्यज्ञान सांगा. भगवान परमात्मा म्हणू लागले हे गुह्यज्ञान मला सांगता येत नाही का, तर याच्यासाठी एकांत पाहिजे. म्हणून बाबा कीर्तन प्रवचन आपल्याला शिकायचं असेल तर एकांत पाहिजे, घरामध्ये अभ्यास नव्हता. आणि त्यावेळेला एकांत पाहिजे म्हटल्याच्या नंतर पार्वती माता म्हणू लागली ठीक आहे. आणि भगवान परमात्म्याने एका सरोवराच्या ठिकाणी नेलं आणि सरोवराच्या ठिकाणी नेल्याच्या नंतर हे गुह्य ज्ञान सांगायला सुरुवात केली. महाराज पूर्वीचा काल होता, आमची आजी सुद्धा आम्हाला एक गोष्ट सांगायची, पण ती आम्हाला म्हणायची मी तुम्हाला गोष्ट सांगेल पण तुम्ही ओंकार द्यायला पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे तर सांगण्यात मजा आहे. जर तुम्ही ओंकार दिला नाही तर मग गोष्टीचा फायदा काय? नाहीतर मग आम्हाला म्हणायची तुम्ही एक काम करा, तुम्ही झोपी जाता. पार्वती मातेनं ओंकार द्यायला सुरुवात केली आणि ओंकार देत असताना भगवान परमात्म्यानं सांगायला सुरुवात केली. हे गुणज्ञान सांगत असताना पार्वती मातेला झोप लागली. बाबा आता महिला मंडळ आता 10 कीर्तनाला जवळ पाऊण तास झाला असं लगेच झोपतात, पण ते ब्रह्मज्ञान ऐकायचे. आज जगाची आई आहे, आज तिला झोप लागते, ती झोप साधी नाही बाबा. आणि तिला झोप लागली, तिला विधेयी अवस्था म्हणतात. तिला विधेय अवस्था प्राप्त झाली आणि विधेय अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर भगवान विष्णूच्या लक्षात आलं. भगवान विष्णूला असं वाटलं हे गुह्य ज्ञान कोणतरी ऐकेल, म्हणून भगवान परमात्म्यानं काय केलं, मत्स्य अवतार धारण केला. आणि एक मासा होता, मासा. आता बरीचशी लोक महाराज गोष्ट स्वरूप सांगतात. एकानं महाराज प्रश्न केला, देवाच्या कानामध्ये देवाने माशाला कानामध्ये का स्थान दिले? देवाला काय दुसरं अलंकार नव्हतं? आमच्या कंपनीमध्ये महाराज मला आमच्या सुपरवायझरने प्रश्न केला. म्हटलं मी महाराज अनेक प्रकारची बोधकथा वाचल्या, एक बोधकथेमध्ये असं आलं की एक कोलीन होती, कोलीनची गोष्ट सांगत होते. पण ते मला म्हणाले तुमच्या सद्गुरू माऊलीला सांगा ह्या गोष्टी नको, मला याचं गुह्य ज्ञान सांगा, अध्यात्म काय असेल ते सांगा तुम्ही. म्हटलं ठीक आहे. आणि त्यावेळेला त्या माशाला भगवान विष्णूने बोलवले, ये चल इकडं. आला आणि त्या माशाच्या पोटामध्ये प्रवेश केला आणि सांगितलं ज्या ठिकाणी ज्या तीरावरती भगवान परमात्मा गुह्य ज्ञान सांगतात तिथं घेऊन शोध. तिथं आला, हे ज्ञान ऐकत असताना बाबा ते भगवान शंकर आहेत. कारण त्यांना सुराचं ज्ञान होतं, आहे का नाही? कारण ते ज्या अर्थी ते नृत्य काम करत होते त्या अर्थी त्यांना स्वराचं नॉलेज होतं. भगवान शंकराला असं वाटलं, खऱ्या अर्थानं त्यांच्या लक्षात आलं भगवान शंकराच्या की ज्या अर्थी पहिला जो स्वर होता तो काली 2चा होता, आता काली 3चा कसा स्वर झाला? म्हणून भगवान शंकराने डोळे उघडल्याच्या नंतर त्यांना समोर कोण दिसला? मासा दिसला. भगवान परमात्म्याने तसं त्रिशूळ काढलं आणि त्या माशाच्या दिशेने फेकल्याबरोबर त्या माशाचे दोन्ही कानपाट फाडून गेले. अजूनही बाबा त्या दिवशी माझं एक प्रवचन होतं वाऱ्याला, त्या दिवशी मी सांगून गेलो. ते मोठमोठे जोगी लोक होते. म्हटलं हे जे काही जोगी लोक आहेत, जोगी बाबा आहेत, यांचे कान फाटलेले आहेत बघा, असे मोठं ओले त्यांच्या कानामध्ये. आणि मग त्यावेळेला भगवान विष्णूने सांगितलं त्या माशाला, हे माशा अरे तिथं थांबू नको आता. भगवान शंकर एक तर चिडलेले म्हटलं. आता काठावरती भगवान विष्णूला तो मासा घेऊन आला. आता मला तुम्ही सांगा बाबा, एखाद्याने आपलं चांगलं जर काम केलं, आपल्यावर उपकार केलं, तर आपण त्याच्या पायावर पाय ठेवायचा का?
भगवान विष्णूने काय केलं, रौद्र रूप धारण केलं आणि रौद्र रूप धारण केल्याच्या नंतर त्या माशाचे 2 तुकडे केले. त्या माशाला गळभरून आलं. अरे भगवान विष्णू, ज्या अर्थी तुम्हाला मी पोटामध्ये सामावलं, तुम्हाला पोटामध्ये घ्यायला कोण होता, फक्त हा एकटा पठ्ठ्या होता, तो मासा सांगतोय. आणि तुम्ही माझे 2 तुकडे केले, बरं नाही केलं, पण जाऊ द्या. ज्या अर्थी माझ्या पोटामध्ये तुम्हाला सामावण्याची क्षमता आहे, त्या अर्थी तुमचं एक दिवस असं कान पकडेल, परत कधी सोडणार नाही. हे कोणी शब्द केला, माशाने केला. गोड चिंतन बाबा हे आमच्या सद्गुरु माऊलीच्या मुखातून ऐकलेलं आहे. आणि त्यावेळेला बराचसा कालखंड निघून गेला आणि बराचसा कालखंड निघून गेला आणि कालखंड निघून गेल्याच्या नंतर महाराज काय योगायोग, त्या पंढरपूर नगरामध्ये भगवान परमात्मा असा कमरेवरती हात ठेवून होता. आणि काय योगायोग, हाच मासा नेमका त्या चंद्रभागेच्या डोहामध्ये आला. आल्याच्या नंतर त्यानं वरती डोकावून पाहिलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, गंगेचं स्नान केलं चंद्रभागेचं, आणि वरती डोकावून पाहतो तर वरती कोण होतं, भगवान परमात्मा. जसं काय मागच्या जन्मामध्ये यानं काहीच केलं नाही असा तो उभा होता. आणि मग त्या माशानं महाराज विलंब केला नाही, त्यानं जो उडी मारली, एक माशाचे असे 2 तुकडे झाले आणि दोघाही 2 कान पकडले. आता काही वारकरी आमचे म्हणू लागले, देवा अरे तुला हे शोभलं का, कानामध्ये पुढे माशाला स्थान द्यावं का. हीच मकराकार कुंडले बाबा तयार झाली. आणि त्या वारकऱ्यानं विचारल्यानंतर देवानं गोड उत्तर दिले, अरे मी त्या माशाला कानामध्ये का स्थान दिलं, याचं मार्मिक कारण तुम्हाला सांगतो. त्यानं सांगितलं, बाबा ज्या अर्थी मागच्या युगामध्ये ह्या बाबांनी सुद्धा गुह्यज्ञान ऐकलंय, हे गुह्यज्ञान मला पुन्हा पुन्हा इथं ऐकायला मिळावं म्हणून मी त्या माशाला माझ्या कानामध्ये स्थान दिलंय. आणि ते ज्ञान म्हणजे सेवेसाठी घेतलेला अभंग. आता बरीचशी लोक म्हणतात आम्ही परमार्थ करतो, परमार्थ करतो. काय आपण बाबा परमार्थ करतो, आपण परमार्थ करतो याच्यात नवं नाही बाबा. थोडं पुढे या बाबा, माईकून पुढे या. आपण परमार्थ करतो याच्यात नवं नाही. ज्या संताजी महाराज जगनाड्यानं जगद्गुरु तुकोबरांचा गाथा ज्यानं निर्माण केला, गाथ्याचे जे लेखक झाले, जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्याचे लेखक संताजी महाराज जगनाडे. अहो त्यानं सखा नावाचा बैल परमार्थामध्ये आणला बाबा. ज्यानं बैल परमार्थामध्ये आणला त्यांची काय योग्यता असेल, काय त्यांचं वैभव असेल, काय त्यांचं वैराग्य असेल बाबा. अहो त्यांचा नेम होता बाबा, आणि त्या बैलाचा पण नेम होता. जगद्गुरु तुकोबरायांचं अभंग कानावर आल्याशिवाय तो बैल घाण्याला चालत नव्हता. आता आपली माणसं देवाच्या न पाया पडता पहिले 2-3 भाकरी खाऊन देतात. अशी बरीचशी आहेत ना. म्हणून सकाळी उठल्यानंतर भगवंताचं रोज ध्यान केलं पाहिजे. अहो मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगत असतो, ज्ञानोबरायांचं रोज ध्यान केलं पाहिजे. एखाद्या वेळेला तुम्हाला आनंदीला जाता नाही आलं तरी काय हरकत नाही, पण रोज पहाटे उठल्याच्या नंतर सद्गुरूचं ध्यान केल्याच्या नंतर ज्ञानोबरायांचं ध्यान केलं ना बाबा, ज्ञानोबराया प्रत्यक्ष प्रगट होतात समोर. आता बाबांना गाढा अभ्यास आहे, पूर्ण आयुष्य त्याने परमार्थामध्ये. आज या ठिकाणी मी तर म्हणतोय काहीतरी माझं भाग्य असेल म्हणून मला ही सेवा आपल्या समोर सादर करण्याचा योग आला. पण त्यावेळेला बाबा तो बैल त्या घाण्याला चालायचा. एक दिवसाचा प्रसंग घडला. संताजी महाराज जगनाडे काही कामानिमित्त बाहेर गेले, आणि बाहेर गेल्याच्या नंतर त्या वेळेला त्यांची पत्नी घरी होती. त्यानं सांगितलं 8 दिवस पुरेल इतकं तेल आपल्याकडं आहे,
आणि यदा कदाचित जर तेल संपलं तर आपल्या बालूला सांग काढायला. बरीचशी लोक आल्याच्या नंतर ज्यांना जितकं तेल पाहिजे तितकं तेल प्रत्येक जण घेऊन गेले. प्रत्येक जण तेल घेऊन गेल्याच्या नंतर तेल संपून गेलं आणि काय योगायोग असा बाबा. आणि मग त्या महाराजांच्या पत्नीनं सांगितलं बालूला, बालू अरे बैलाला घे, त्याला काहीतरी खायला घाल, सरकी पेंड दे, त्याला सुका खायला घाल, वला खायला घाल, काहीतरी त्याला खायला दे आणि त्याला झुंप. बालूने महाराज त्या बैलाला खायला घाललं ना, झुंपला, पण बैल एकही पाऊल ठेवायला तयार नाही. बराचसा वेळ झाला. शेवटी त्यानं घरामधून एक चाबूक आणला आणि असा काय त्या बैलाच्या पाठीवर चाबूक मारला, रक्तबंबाळ बैल केला. बैल रक्तबंबाळ केल्याच्या नंतर महाराजांची पत्नी म्हणू लागली, काय म्हटलं एवढा पुढं मारायचं त्या बैलाला? अरे एका वेळेला नाही चालला तर सोडून द्यायचं त्याला. म्हटलं लोक इतके वाईट वाईट आपल्याशी बोलतायत, अजून तेल भेटत नाही. तुम्हाला एक बाबा सांगू, एखाद्या वेळेला महिन्याला जो पैसे देतो ना बाबा उकाड्याचं, तो कधी बोलत नाही. पण 2-2 महिने उकाड्याचं पैसे द्यायला उशीर करतो, विलंब करतो. तो पहिले म्हणतो काय रे काल खाडा केला, असंच आहे. बरीचशी लोक म्हणू लागले अरे तेल घरात नाही, आम्हाला दिव्याला तेल नाही. आणि मग त्या वेळेला तो बैल घाण्याला चालवत असताना बैल काय चालत नाही. योगायोग असा संध्याकाळ झाली, महाराज आले. आल्याच्या नंतर महाराज गोठ्यामध्ये गेलं. पत्नीला सांगू लागले, पत्नीला म्हणू लागले घरामध्ये किती अंधार करून ठेवलाय, एक दिवा तरी देवासमोर लावायचा. तिने सांगितलं तेल शिकत नाही, कसं का लावायचा? म्हटलं काय हरकत नाही. आणि मग त्या बैलाजवळ गेले. बैलाच्या काही महाराज त्या बैलाचा जीव होता. आता शर्यतीच्या माध्यमातून त्या दिवशी मी सांगितलं कार्यक्रमात, चांगले दिवस आलेत, बैलांचे चांगले दिवस आहेत. मी तर म्हणतोय त्यांनी काहीतरी मागच्या जन्मात बाबा पुण्य केलं असेल. अहो एखाद्या वेळेला एखादा मालक एक वडापाव अख्खा दिवस काढतोय, पण त्याला 4-4 लिटर दूध आहे प्यायला. हा बाबा 4-4 लिटर दूध आहे त्याला प्यायला. महाराज आल्याच्या नंतर त्याने महाराजांचं चरण चाटलं. चाटल्याच्या नंतर महाराजांनी हलका हात फिरवला. हात फिरवल्याच्या नंतर हात रक्तबंबाळ. याला इतकं कोणी मारलं? त्यानं सांगितलं बाबा, पत्नीनं घडलेला वृत्तांत सांगितला. बालूने ऐकलं नाही, बैलाला इतकं मारलं. बैलाला महाराजांनी सुका चारा खायला घातला, पाठीवरती हात ठेवला. तुकोबराय होते ते काय सामान्य माणूस नव्हते. तुकोबराय मध्ये साधे नव्हते बाबा, विष्णूचा अवतार आहेत. आणि त्या हात ठेवल्याच्या नंतर तो बैल ताट दिशी उठला आणि घाण्याला चालायला लागला. जगद्गुरु तुकोबराने एकच अभंग म्हटला, भक्ताय से जाना जे उदास. एवढा एक अभंगाचं पहिलं चरण म्हणलं, तो बैल घाण्याला चालायला लागला. मला तुम्ही सांगा, बैल सुद्धा घाण्याला चालत होता, फक्त त्या बैलाला भगवंताचं नामस्मरण आवडत होतं. आणि एक दिवस असा प्रसंग घडला, असा प्रसंग घडला बाबा. एक महात्मा जगद्गुरु तुकोबरायांच्या घराच्या बाजूने जात होता. घराच्या बाजूने जात असताना त्यानं पाहिलं तुकोबरांच्या घरात काही दिसत नाही. काही दिसत नाही तुकोबरांच्या घरात. म्हणून जात असताना त्यानं तुकोबरांना आवाज दिला, महाराज आहेत का घरात? म्हटलं आहे, या इकडं. म्हटलं एकतर तुमच्या घरामध्ये काहीच दिसत नाही. घरामध्ये सामान दिसत नाही, काही दिसत नाही. आणि मग महाराजाला त्याने प्रश्न केला, महाराज नेमकं तुमच्या घरामध्ये आहे काय? अभंगाचं पहिलं चरण. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, 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 पंढरीची वारी
माझ्या घरी पंढरीची वारी आहे माझ्या घरी पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि तन तोरी तीर्थव्रत आणि तन तोरी तीर्थव्रत सर्वांनी महाराजांसाठी टाळ्या वाजवा. कारण ही अशी जी मुलं आहेत या आपल्या तालुक्याचं नाही, या आपल्या परिसराचं वैभव आहे. पंढरीची वारी आहे माझी घरी अनेक न करे तीर्थव्रत. जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात की वारीची परंपरा ही आतापासून आहे का? पहिली वारी भगवान शंकरानं केली. ही वारीची परंपरा सांगत असताना महाराज म्हणतात की त्या वेळेला आमच्या वाडवडिलांनी सुद्धा ही वारी केली आणि ती वारी केल्यामुळं आमच्या घरामध्ये वारीची परंपरा आहे. तसं बाबा आमच्या घरामध्ये माझी पणजी ही सुद्धा मालकरी होती. आजी आजोबा मालकरी, आई वडील आम्ही दोघं मालकरी, आमची मुलंही मालकरी. म्हणजे ही जवळजवळ 5 ते 6 पिढ्यांची आमची सुद्धा ही परंपरा आहे. नारदाच्या गादीवर सांगतोय कारण आमच्या कुटुंबामधील आमच्या मामांच्या घराण्यामध्ये जर विचार केला ती सुद्धा मालकरी आहे. आमच्या घरामध्ये तुम्हाला सांगतो पाहुणा जरी आला एकादशीच्या दिवशी आला तर त्याला काय भेटेल? फलार भेटेल. सोमवारी आला तरी त्याला फलार भेटेल. चतुर्थीला आला तरी त्याला फलारच भेटेल, जेवण भेटणार नाही. एकदा असा प्रसंग घडला. त्यावेळेला पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये दशग्रंथी ब्राह्मण राहत होते. ऐका, पंढरीची वारी आई माझी घरी ही वारीची परंपरा आहे. महाराज सांगतात ही वारीची परंपरा सांगत असताना आमच्या वाडवडिलांनी देवा तुझीच वारी केली. आणि त्या पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये आता ह्यो अधिक मास आहे. अधिक मास 2.5 ते 3 वर्षांनी येतो आणि त्याच्यानंतर दुसरा एक कुठला मास आहे. आणि त्या वेळेला त्या पंढरपुरामध्ये दशग्रंथी ब्राह्मण होते आणि त्यांचा नेम होता चातुर्मास. चातुर्मास जर 4 महिने जर आपण या बारवई गावामध्ये केला तर पुढील 4 महिने पुढल्या गावाला करायचा, असा त्यांचा नियमावली होती. काय योगायोग बाबा. दशग्रंथी ब्राह्मण म्हणजे ते साधे ब्राह्मण नव्हते, ते वैष्णव वारकरी होते. आणि नेमका योगायोग त्यांचा त्या विद्यानगरामध्ये आला. आणि त्या विद्यानगरामधील तो राजा प्रतिभा संपन्न राजा, पण तो राजा होता तो बाबा देवीचा उपासक. त्याला हे वारकऱ्याचं काकडा काय हे अभंग काय हे त्याला माहित नव्हतं. त्याला फक्त देवीची गाणी आवडायची बस. हा, तेवढंच काम त्याचं. आणि एका दिवस असा प्रसंग घडला. तो वारकरी तो राजा सांगू लागला वारकऱ्यांना, तुम्ही कशासाठी नगरामध्ये आला हो? त्या वारकऱ्यांनी हात जोडले. व्रताचा महिमा सांगतोय बाबा. हात जोडल्याच्या नंतर त्या वारकऱ्यानं सांगितलं आमचा चातुर्मास आहे, आम्हाला काही नको, एक वेळ आम्हाला फक्त भोजन लागलं. किती वेळ? चातुर्मासामध्ये ताई फक्त एक वेळ जेवण करतात. हा, 3 टाइम जेवण करत नाही. चातुर्मास असल्या कारणानं एक वेळचं आम्हाला भोजन द्या. एखादं 4 पत्र्याचा असा शेड जरी असेल तर त्या शेड मध्ये आम्ही राहू. राजाने प्रश्न केला
नाहीतरी म्हटलं आपल्या नगरामध्ये कितीतरी अन्नधान्य वाया जातंय. हा, फेकलेलं अन्न कितीतरी आपण फेकून देतो. ते यांना दिलं तरी वारकऱ्यांना सांगितलं आम्ही त्या पंढरपुराचे त्या मालकाचे आम्ही दास आहोत. आम्ही साधे वारकरी नाही, असं फेकलेलं काय खाणार नाही. तुला द्यायचं असेल तर दे, नाही तर आम्ही निघालो. ठीक आहे म्हटलं. राजानं पुन्हा प्रश्न केला, तुम्हाला काय येतंय? काय केला? तुम्हाला महाराज येतंय काय? महाराजांना सांगितलं, आम्हाला काकडा येतो, आम्हाला अभंग येतात, आम्हाला गवळण येतात, पद येतात, भारुड येतात. तुम्ही जे सांगाल ते आम्हाला येतंय. पण हा राजा देवीचा उपासक असल्यामुळं त्याला काय हे पटत नव्हतं. त्या राजाने सांगितलं, ठीक आहे म्हटलं. वारकऱ्यांचा नेम होता, सकाळी लवकर उठले, ब्रह्ममुहूर्तावर उठले आणि स्नान करून आले. आणि त्या प्रधानाला सांगितलं, तो माईक घ्या, यांना साऊंड सिस्टम लावून द्या. जसं आता अध्यक्षांना आम्हाला लावून दिले साऊंड सिस्टीम, तशी त्यांना लावून दिली. राजा सिंहासनावर बसलाय. बसल्याच्या नंतर त्यांना सांगितलं, चालू करा. वचन ऐका कमलापती, माझी रंकाची विनंती. कर जोडितो कते काली, आपण असावे जवळे. काकड्याला प्रारंभ झाला. प्रारंभ झाल्याच्या नंतर राजाने आवाज दिला, बंद करा. काय म्हटलं? वारकऱ्यावर बंद करा तुमचे. मला हे आवडत नाही. मग तुम्हाला काय आवडतंय? आई गांबाबाई तुला सोन्याचा ग झुबा, तुझ्या ग दर्शनाला कोल्हापूरचा राजा उभा. हळदी कुंकवाचं ताट माझ्या हाताला तुलना, माझी अंबिका बोलना, माझी रेणुका बोलना. आता अशी गाणी गायल्यानंतर वारकऱ्याला आवडतील. राजाला अशी गाणी पाहिजे होती, पण आपल्या वारकऱ्याला येत नव्हती. वारकऱ्याला सांगितलं, आम्हाला दुसरं गाणी येत नाही, आम्हाला काय येतो? तुझं त्या भगवंताचं फक्त भजनच येतं, दुसरं काय येत नाही. आणि मग त्यानं सांगितलं, जा म्हटलं निघून, थांबू नका माझ्या वाड्यामध्ये. आणि त्या वेळेला त्या वारकऱ्याला राग आला. आता बरेचसे लोक म्हणतात वारकऱ्याला राग येत नाही. अहो, देवाचा जर अपमान झाला, वारकऱ्याचा अपमान झाला तर देवाला पश्चाताप होतो बाबा. सण होत नाही देवाला वारकऱ्याचा अपमान झाला. पण काही लोकांना असं वाटतं की वारकरी एवढी आहेत. तुकोबरानं काय लोकांनी म्हटलंय, वेडा तुका म्हणायचे लोक. काय त्यांच्या मुखाला येत असेल बाबा. पण तुकोबराय होते ते सुद्धा म्हणायचे, वेडा झालो, वेडा झालो, आणि वेड्यांच्याच गावाला आलो. मला वेड्याची आरती तुम्ही म्हणतात, मग तुम्ही का शानी? तुम्ही पण वेडच. जायला सांगल्याच्या नंतर त्यानं सांगितलं, तुला अभिमान झालाय. हा, काही करा तपाचा अभिमान होतो. तप करून तीर्थाटन वाढविला अभिमान, वाढविला अभिमान, वाढविला अभिमान. वाढविला अभिमान, वाढविला अभिमान, वाढविला अभिमान. तप करून तीर्थाटन वाढविला अभिमान, वाढविला अभिमान, वाढविला अभिमान. म्हणून महाराज सांगतात, तुम्ही कुठल्याही तीर्थाला जरी गेलो तर तुम्हाला तिथं पुण्य प्राप्त होतंय. पुण्यवंता सगळा तीर्थराजो भू धर्मदंडेने काळायो, पुणे तो सर्व तीर्थराय तीर्था प्रसन्न भयो जयो. प्रसन्न तो भयो व्यापा, पुणे तो सर्व शास्त्रणाम तीर्थराजो दर्शयामी. महाराज, काशी यात्रा 5 कराव्या लागतात. किती? 5. द्वारकेच्या 3 आणि पंढरपूरची
महाराजांचं गोड प्रमाणे पंढरीशी जाण एक वेळा, पंढरीशी जाण एक वेळा, पंढरीशी जाण एक वेळा, पंढरीशी जाण एक वेळा, काशीला पाच द्वारकेच्या काशीला आपल्याला 5 वेळा जावं लागते. काशी यात्रेला, द्वारकेला 3 आणि पंढरपूरला 1च. ही ताकद त्या पंढरपुराची आहे. कारण ही जुनी माणसं तुम्हाला परत पाहायला मिळणार नाहीत. अहो, आमचे बाबा पण, आमचे आजोबा इतकं उंच गायचे, काय त्यांचा आवाज, काय खायचे, तरी त्यांचा पंचमला आवाज लागतो, सहज पंचम. आता आमचं तेवढं लागत नाही, पण काय बाबाई भारूड म्हणजे भारूड. पंढरीच्या लोटा नाही अभिमान. त्या पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर एखादं लहान लेकरू, मोठं माणूस, वयस्कर माणूस त्या लहान लेकराच्या पाया पडतोय. ही ताकद त्या पांडुरंगाची आहे. आणि त्यावेळेला त्या वारकऱ्याला सांगितलं, जा म्हटलं, थांबू नका इथं. हे सांगितल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं, आता काहीतरी याचं करायला लागेल. या राजाला अभिमान झालाय. आणि मग वारकरी म्हणू लागला, ही तुझी राजाई नावाची देवी आहे. तू रोज 5,000चं पातळ तिला नेसवतोय. ही राजाई नावाची देवी पंढरपूर नगरामध्ये झाडलोट करते. काय करते? माझ्या पंढरपूर नगरामध्ये, माझ्या देवाच्या गाभाऱ्यामध्ये झाडलोटचं काम करते. आणि तुझं काय हे वैभव सांगतो. आता मगाशी मी रावणाचं उदाहरण सांगितलं. तुझं काय हे वैभव सांगतो. माझं पंढरपूर हिऱ्या माणिकाचं. कसलंय? आता सोन्यालाच 1.5 लाख रुपये. हा, 1.5 लाख रुपये तोला झाला, तरी लोक खरेदी करतातच. मोदी साहेबांनी सांगितलं, आता करू नका, असं द्या, हौस आहे प्रत्येकाची. आणि त्या वेळेला त्या राजाला सांगितलं, माझं पंढरपूर, माझ्या देवाचं पंढरपूर हिऱ्या माणिकाचं आहे. राजा म्हणू लागला, अरे एकतर खायचं वांध तुझं, वडापाव कधी तुला भेटतोय का नाही भेटतोय. आणि तू तर पुढलं सांगतोय, ही तुझी राजाई नावाची देवी माझ्या पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये आहे. आणि काय तुझं हे वैभव सांगतो. अरे माझं पंढरपूर पाहिलं, हिऱ्या माणिकाचं असं लक 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 करताय.
आणि मग तो राजा म्हणू लागला, या दोघांमध्ये जर दोन खोटी ठरली ना तर तुला फासाव लटके. ठीक आहे. निघाले बाबा वारकरी. आणि योगायोग असा नेमका आषाढीची वारी होती. आता प्रस्थान आहे 7 का 8 तारखेला, 25 तारखेला वारी आहे देवाची. आणि त्या वेळेचा योग होता. आणि योगायोग बघा कसा, वारकरी पुढे चालत. आता राजा म्हटल्यानंतर त्याच्या कमरेला तलवार, घोड्यावरती बसलेला राजा निघाला. मजलदर करत 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 चालल्यानंतर पंढरपूर 1.5 किलोमीटर राहिलं. किती? 1.5 किलोमीटर राहिलं. 1.5 किलोमीटर पंढरपूर राहिल्याच्या नंतर त्या वारकऱ्याने देवाला विनवणी केली, देवा, अरे देवा, आम्ही तुझी 30 ते 35 वर्ष तुझी पायीवारी करतो. देवा, कितीतरी प्रसंग आमच्यावरती येऊन गेले असते देवा, पण देवा तुझ्याकडे आम्ही कधी काही मागणं मागितलं नाही. पण मागणं कशासाठी मागतोय? तुझा अपमान करणाऱ्याला अहंकार झालाय. याचा अहंकार जाण्यासाठी मी त्याला चॅलेंज दिलंय. थोडं पुढे गेल्याच्या नंतर महाराज पंढरपूर लक करायला लागले. आणि त्यावेळेला त्या राजा म्हणू लागला, वारकऱ्यांना माझं डोलं टिपायला लागलं. त्या वारकऱ्याला रागच आलता बाबा. त्यानं सांगितलं, पुढे गेल्याच्या नंतर तुझे डोळे पण नाही जाऊ जातील, सांगता येत नाही. ठीक आहे म्हटलं, एक गोष्ट तुझी खरी झाली, पण राजाई नावाची देवी कुठं आहे तिथे गेल्यानंतर आम्हाला पाहायला लागलं. थोडं पुढे आल्याच्या नंतर चंद्रभागेच्या काठावरती आला. आणि काठावरती आल्याच्या नंतर आमच्या वारकऱ्याचा धक्का मारला आणि चंद्रभागेमध्ये त्याला एक स्नान झालं. आता बघा, उत्तर कार्याच्या प्रवचनाला सांगावं लागतं, 10वा हा विधी आहे आणि 13वा शास्त्र आहे. याचा 10वा झाला त्याचा 13वा व्हायलाच पाहिजे, आहे का नाही? आणि तिथं गेल्याच्या नंतर पंढरपूर हा पहिला विधी आहे. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. पहिलं तिथं दर्शन घेतलं पाहिजे देवाकडं. आणि त्या वेळेला त्या तीर्थक्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर वारकऱ्यानं सहज धक्का मारला आणि त्याला एकदा स्नान घडलं. राजा म्हणू लागला, तुम्ही वारकरी काय सुधारणार नाही, गावाकडे सुद्धा तसंच करताय ना, पंढरपुरामध्ये आल्या सुद्धा धक्के मारताय तुम्ही. पण वारकऱ्याचा धक्का तुम्हाला माहिती नाही, त्याला माहिती नव्हतं. कारण वारकऱ्याचा नुसता धक्का आहे तुम्हाला वैकुंठात जाण्याचा मार्ग मोकळा करून देतो बाबा. आता बरेचसे लोक म्हणतात देव कुठे? देव गुरु जवळ आहे. गुरुपाशी आहे देव, वारंवार सांगू काय. आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर बाबा सकाळी काकडा झाल्याबरोबर ती राधाई नावाची देवी झाडलोट करत होती. सकाळी काकड्याच्या अगोदर वारकऱ्याने सांगितलं राजाला, या इकडं, ही बघा तुमची राधाई नावाची देवी ही झाडलोट करते का नाही. आणि मग राजानं विचारलं, आई साहेब तुम्ही इथं कधी बसून? आणि मग त्यावेळेला ते राधाई नावाची देवी म्हणू लागली, 3 ते 4 हा माझा इथं टायमिंग असतो, नंतर 4 ते 5 6 काकडा असतो आणि नंतर मी तुझ्याकडे येत असतो. आणि मग त्याच्या लक्षात आलं, वारकऱ्याने आपल्याला बरोबर सांगितलंय. आणि मग त्यावेळेला त्याच्या लक्षात आल्याच्या नंतर एक दिवस वस्तीला तिथं राहिल्याबरोबर महाराज कुणाचा तरी ब्राह्मणाचा मुलगा मारला. आणि मुलगा मारल्याच्या नंतर त्या राजाच्या बाजूला येऊन टाकल्याबरोबर सगळी म्हणू लागली, या राजानं मुलाला मारला. कारण तलवार म्हटली तर राजाच्या कंबरेला, वारकऱ्यांकडे तलवार असते काय? आणि मग लोक म्हणू लागली, या राजाला सुलावा द्या. काय सांगितलं? राजाला सुलावा. पूर्वीचा काळ भारी होता, सुलावा द्या म्हटलं या राजाला. आणि त्या राजाला सुलावा द्यायला नेल्याबरोबर
राजाला शेवटचा प्रश्न विचारला. राजा, शेवटची इच्छा सांग. त्या राजानं सांगितलं, ज्या वारकऱ्यानं पंढरपूर हिऱ्या माणिकाचा आहे, माझी राजाई नावाची देवी त्या मंदिरामध्ये झाडलोटचं काम करते, त्या वारकऱ्याला इकडे पुढे आणा. वारकऱ्याला पुढे आणल्याच्या नंतर राजा म्हणू लागला, काय अरे तू हिऱ्या माणिकाचं पंढरपूर म्हणून इथं मला आणलं, आणि आल्याच्या नंतर इतका मोठा घात तू केला हे मला सुद्धा माहिती नव्हतं. मग राजाला विचारलं, तू ह्या राजाई नावाच्या देवीची किती उपासक आहे, किती उपासना केली? आता महिला मंडळ बैठकीला सुद्धा जातात, उपासना करतात, रोज उपासना करावी पहाटे उठल्यानंतर सद्गुरु माऊलीची. आणि त्यावेळेला त्याला प्रश्न केला, तू राजाई नावाची देवीची उपासना तू केली, तिचं पुण्य टाक. त्या राजाई नावाच्या देवीचं पुण्य टाकलं, खांडोळी झालेला मुलगा उठत नाही बाबा. आणि मग त्या राजाला विचारलं, राजा अरे या चंद्रभागेचं किती वेळा तू स्नान केलं? म्हटलं एकदाही नाही, पण तुम्ही मला ढकलून दिलं तेवढंच, फक्त एकदा स्नान घडलंय. मग त्या चंद्रभागेचं, त्या तीर्थाचं एकदाच घडलेलं स्नान ते पुण्य टाक. ते पुण्य टाकल्याबरोबर खांडोळी झालेला मुलगा माझा ताट दिवशी उठला. इथे पंढरपूरची ताकद आहे. विठाला विठाला म्हणून तुकोबाला सांगतात, पंढरीची वारी आई माझी धुई. काय जगद्गुरु तुकोबा पंढरपूरला जात नाही? कारण सगळे तीर्थ तिथे येतात म्हणून. त्या राजाला महिमान माहित नव्हता, पण माझ्या वारकऱ्याने तो महिमान त्याला सांगून दिला. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कणकरी तीर्थव्रत. महाराज म्हटला, आम्ही कुठल्या तीर्थाला का जात नाही? कारण सगळी तीर्थ येतात म्हणून. आणि मग महाराजांना तीर्थ कया ठाया, तीर्थ कया ठाया, तीर्थ कया ठाया. पुनीत होण्यासाठी त्या पंढरपूर नगरामध्ये येत असतात. पंढरपूर नगराचा महिमा आणि काशीचं वेगळं आहे बाबा. काशीला गेल्यानंतर मरावं लागतं, मेल्यानंतर मोक्ष मिळतो. तसं पंढरपुरात नाही. मोक्ष देऊन उदार काशी ओळखीर, परिवेशन लाग शरीर. काशीला गेल्यानंतर मरावं लागतं आणि मेल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो. एक माणूस बाबा काशीला गेला. काशीला गेल्याच्या नंतर 12 वर्ष राहिला. मुलाचं काय मुंबईमध्ये चाललं हे बघण्यासाठी भागीरथी ओलांडली, उचकी लागली, जागीच मेल, मोक्ष नाही. आणि तिथं गेल्याच्या नंतर मोक्ष कुणाला भेटतो? तर भगवंताचं तिथं गेल्याच्या नंतर नामस्मरण करावं लागतो. विठ्ठल विठ्ठल मंत्र चोपा, विठ्ठल विठ्ठल मंत्र चोपा, विठ्ठल मंत्र चोपा, विठ्ठल 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 विठ्ठल
विश्वनाथ कानामध्ये मंत्र देतात, उपदेश करी विश्वनाथ कानी वाराणसी प्राणी मध्ये मरी. भगवान परमात्मा कानामध्ये मंत्र देतात. आणि याचे पुढे जाऊन सांगू, एक कर्व घ्यायची, एका बाजूला मुराडी पकडायची, एका बाजूला आपल्या पत्नीला पकडायची आणि मालकाच्या डोक्यावरून चालवायची. मला सांगा, एखाद्या वेळेला मुलाच्या डोळ्यातून पाणी येणार नाही, पत्नीच्या डोळ्यातून कदाचित पाणी येणार नाही बाबा, पण ज्याच्या डोक्यावरून चालवायची त्याच्यात येणार. कर्वरे कर्मरे देहासी दंडून मोक्ष कठीण आहे. तसं पंढरपुरामध्ये नाही. अहो नुसता कलश पाहिला तरी वैकुंठ जागा भेटते. तुका म्हणे मोक्ष देखिला कळस, तात्काळ नाश अहंकाराचा. तुमच्याकडं अहंकार असो, काम क्रोध लोभ मोह मद मत्स्य विकार आहे, ते षड विकार आहे, नुसतं कलश पाहिल्याच्या नंतर आपोआप जातात. आणि चंद्रभागा डोळ्याने पाहिल्याच्या नंतर अवघीच चंद्रभागा डोळा देखिल्या. कलश पाहिल्याच्या नंतर महाराज आणि ध्वज पाहिल्याच्या नंतर पाहता रावलाची ध्वजा तया मुक्ती झाली सहजा. तुम्हाला मुक्ती मुलगी गावामध्ये पाहायला मिळते, पण कलश पाहिल्यानंतर मुक्ती पाहायला मिळते. आणि पाठ पाहिल्यानंतर पाहता रावलाचे पाठ तीर्थ घडले 360. हे मी सांगतोय का बाबा? स्वतः भगवान शंकर सांगतात. शंकर सांगे ऋषुजावरू, शंकर सांगे ऋषुजावरू, शंकर सांगे ऋषुजावरू, शंकर सांगे ऋषुजावरू. सकळ तीर्थ माथारा सारू, सकळ तीर्थ माथारा सारू, सकळ तीर्थ माथारा सारू. शंकर सांगे ऋषी जवली, सकळ तीर्थे मध्यानकारी, येती पुंडलिका जवली. करीती अंघोळी वंदिते चरण, आईसे पंढरपूरचे ध्याती. सगळी तीर्थ मलिन झालेली तीर्थ त्या चंद्रभागेमध्ये शुद्ध होण्यासाठी बाबा येत असतात. हे काय, त्या पुंडलिकरायाचं दर्शन घेतात, देवाचं दर्शन घेऊन पुन्हा आपल्या मार्गाला. पण ते कधी येतात? मगाशी सांगून गेलो, आषाढी एकादशीला. इतर म्हणून महाराज पहिल्या चरणात सांगत होते. महाराज म्हणतात, ही वारी आमच्या घरामध्ये, आम्ही वारीला का गेलो नाही त्याचं कारण येते. एक जण महाराज मला भेटला, म्हटलं जवळजवळ माझं वय 60-65 वय झाले, महाराज पंढरपूरला जायचं असं तर कसं काय जायचं? म्हटलं अरे एकदा तरी पंढरपूरला बाबा जा. आता आमचं वय जमतेम 38-39-40 रनिंग असेल, पण तुमची 60-65 झाली, तुम्हाला पंढरपूर माहिती नाही. आमचे सद्गुरू माऊली सांगायचे, राणे बाबा म्हणायचे, पंढरपूर ज्यांना पाहिलं नाही ना बाबा, त्याला मरायचा सुद्धा अधिकार नाही.
कारण जीवनामध्ये येत असताना बाबा हे पंढरपूर कोणी बसवलेलं नाही. त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी. काशीपुरी त्रिशूळावर आहे भगवान शंकराच्या, आणि भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्रावरती पंढरपूर आहे. त्यानं सांगितलं एक काम करा, बारवईला या, बारवईवरून डायरेक्ट गाडी पकडा, कुठे जा, पनवेलला जा, पनवेलवरून डायरेक्ट एसटी पकडा, कुठे, डायरेक्ट पंढरपूर. आणि मग सगळी माणसं उतरू द्या बसमध्ये. म्हटलं मग मी काय करू, तुम्ही थांबा. सगळी माणसं उतरल्याच्या नंतर शेवटची पायरी, त्या शेवटच्या पायरीमध्ये बाबा तुम्ही उभं राहा आणि एक पाय पंढरपुरामध्ये टेकवा, तसाच पाय उचला, तीच गाडी पकडा, पुन्हा बारवईला या. म्हटलं महाराज फल काय, वाराणसी जे चाले मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल पडे ऐसा, तसा नामाचा आहे का नाही. नुसता एक पाऊल पंढरपुरामध्ये ठेवल्यानंतर नामाचा ठसा भेटतो. विठाला महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही अनेक व्रत केली, तर असं आमच्याकडे एक व्रत आहे. ते व्रत प्रत्येकानं जर केलं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद होईल. भगवान परमात्मा ते व्रत केल्यानंतर त्याला वैकुंठ जागा देऊन अभंगाचं दुसरं चरण. व्रत एकादशी, गायीन अरणीशी मुखी नाम. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आमच्या जीवनामध्ये आमच्या घराण्याची वारी ही परंपरा तर आहेच. हे करत असताना आमच्याकडे एक व्रत आहे. ते व्रत आम्ही उपवासी करतो आणि उपवासी करत असताना त्याच भगवंताचं सतत नामस्मरण करत असतो. म्हणून महाराज सांगतायत की प्रत्येकानं एकादशी व्रत केलं पाहिजे. एकदा एक असा प्रसंग घडला. भगवान पांडुरंग परमात्म्यानं काय केलं, नामदेव महाराजांची परीक्षा पाहण्यासाठी एका ब्राह्मणाचं रूप घेतलं. ब्राह्मणाचं रूप घेतल्याच्या नंतर एकादशीच्या दिवशी तो ब्राह्मण नामदेव महाराजांच्या घरासमोर उभा राहिला. महाराज मला भोजन पाहिजे. महाराजांनी सांगितलं माझे लहान लहान लेकर आहेत. एकादशी हे आमच्या वारकरी संप्रदायाचं मूळ तत्व आहे.
हे मूळ तत्व आम्हाला मोडता येणार नाही. यदा कदाचित तुम्हाला बाबा फलार भेटल, तुम्हाला केली वेपर भेटतील, केली पण भेटतील, बटाटा वेपर भेटल, खिचडी भेटल, पण आमच्या घरात जेवण भेटणार नाही. त्यानं सांगितलं मला काही सांगू नका, मला भोजनच पाहिजे. नामदेव महाराजांच्या मुलानं नारळ विठा गोदा मादा हे जो घेतो त्या एका मुलानं महाराजांना असा खिचडी आणली. म्हटलं बाबा काहीतरी खा. पाणी आणलं. म्हटलं हे कोण खाईल? एकादशी हे आम्हाला काही समजत नाही. आम्हाला काय पाहिजे? तर जेवण पाहिजे. जा तुझ्या माईला सांग, आईला सांग, एक ब्राह्मण तुमच्या घरासमोर उभा राहिलाय, त्याच्यासाठी जेवण बनव. नामदेव महाराजांनी सांगितलं तुम्ही किती जरी आमच्या घरामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, एखाद्या वेळेला तिथं माहेरची जरी लोक बारा आली आणि ती जर म्हणू लागली आम्हाला जेवण, तरी आमची पत्नी सांगल यदा कदाचित तुम्ही एक काम करा, फलार करून जा, नसल करायचं तर मग निघून जा, पण तुम्हाला जेवण भेटणार नाही. नामदेव महाराजांनी त्या ब्राह्मणाला सांगितलं बाबा आज कमला एकादशी आहे. ही एकादशी अशी आहे, तुझं पारणं जर फेडलं, सकाळी जर पारणं जर सोडलं तर ही फलश्रुती देणारी आहे. आम्हाला तसं काही करता येत नाही. आणि मग त्या वेळेला तो ब्राह्मण म्हणू लागला माझा हात कापायला लागला. आमचे शेटे बाबा सांगायचे एकादशीचं जर कीर्तन असेल तर त्या महाराजांनी उपवासी कीर्तन करायचं, फलार करायचा नाही. आता मी सुद्धा उपवासच करतोय, कारण रात्रभर जागलोय. कारण अचानक काय झालं, 12:00च्या टायमाला एकदम छातीत चमक आली. अजूनही या हाताला गाडी चालवा थोडा प्रॉब्लेम होतोय. तरी पण म्हटलं भगवान परमात्म्याच्या इथं आल्याच्या नंतर, या नारदाच्या गादीवरती उभं राहिल्याच्या नंतर काय एनर्जी ते देव करून घेतो. आपण फक्त निमित्त आहे, फक्त क्षमा पाहिजे आपल्यामध्ये, नम्रता पाहिजे. देवाला काही नाही, देवाला फक्त तुमचा भाव देव बघतो, दुसरं काय. तुमच्या खिशात किती पैसे हे देव पाहत नाही, फक्त तुमचा लढवालपणाचा भाव पाहतो. नामदेव महाराजांनी सांगितलं बाबा तू आलाय, पण मी तुला गणमुख जाऊ देणार नाही. काहीतरी तुला खायला देईल, केळी देईल, काहीतरी खायला देईल. पण त्यानं सांगितलं माझा हात आता कापायला लागले, मला भोजनच पाहिजे, नाही तर मी मरून जाईल. आता जगण्यात काय माझा अर्थ नाही. नामदेव महाराज म्हणू लागले जर तू मेला तर तुझं दावं मी घालेल, पण तुला जेवायला घालणार नाही. हे पण महाराज मी तुझं दावं घालेल, पण तुला जेवण देणार नाही. काय महाराज लक्षात, भगवान परमात्मा होता तो. त्याने काय रूप घेतलं त्या ब्राह्मणाचं, गोल 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 विंगला. ब्राह्मण खाली पडला. पडल्याबरोबर सर्व लोक गोळा झाले. काय म्हटलं, स्वतःला परमार्थिक समजतो आणि तुझ्या दारामध्ये आलेल्या माणसाला, विनमुख माणसाला प्राण सोडावा लागला. तुम्हाला एक बाबा सांगतो, तुम्ही किती चांगला परमार्थ करा, लोक नावं ठेवणार. पण आमचे छोटे बाबा सांगायचे जेवढी लोक तुम्हाला नावं ठेवतील त्या आपण समजावं आपला परमार्थ बरोबर रुळावरती आलाय. कारण चांगल्यालाच लोक नावं ठेवतात, वाईटाला कोण ठेवते, आहे का नाही. आणि त्या वेळेला तिथं गतप्राण झाल्याच्या नंतर त्या पंढरपुरामधील ब्राह्मण सर्व गोळा झाले. काय म्हटलं, नामदेव महाराज स्वतःला मोठा विद्वत्ता समजतोय, कीर्तनकार समजतोय, आणि तुझ्या इथं प्राण गेला, बाज झालं. म्हटलं चला दोघांचं दोन्ही बाजूला सोराण ठेवलं, स्मशानभूमीमध्ये आणले. आणि त्या ब्राह्मणाला एका तिरडीवरती आणल्याच्या नंतर त्या स्मशानभूमीमध्ये ठेवला, आणि दुसऱ्या बाजूला माझ्या नामदेव महाराजांना तिथं बसवलं. आणि नामदेव महाराज हृदयामधून भगवंताला सांगतात देवा हे व्रताची हे व्रत देवा तूच आम्हाला सांगून दिले, आणि तुझं व्रत आम्ही जर पालन करत असेल आणि तू आम्हाला शिक्षा देते, हे चालणार नाही. तुला माझा प्राण जरी घ्यायचा असेल तरी घे, पण मला तसं काही करता येणार नाही. आणि देवाच्या लक्षात आलं त्या ब्राह्मणाला
त्या ब्राह्मणाला तिथंशी आल्याच्या नंतर त्याच्या एका मुलाकडं भडक अग्नी दिला. तो भडक अग्नी लावणार तेवढा भगवान परमात्मा उठले, नामदेव मला मिठी मारली. काय म्हटलं व्रत आहे तुझं? हा, किती जरी आपल्यावर खराब मारा टाईम आला, बघा देव चांगल्याचीच परीक्षा घेतो. मला याच्यातून हे सांगायचे की तुम्ही कधीच डगमालू नका. कुठला जरी टाइम आपल्यावरती आला, आमचे शेटे बाबा सांगायचे, नारदाच्या गादीवर खोटं बोलणार नाही, ते सांगायचे वारी आली, आषाढी वारीला 5 दिवस राहिले होते आणि गायीचा पाय मोडला आणि जेमतेम 15 दिवस झाले होते गाय व्याली होती. बाबा म्हणू लागले, बाबांचे सारखे कार्यक्रम असायचे, जसे आपले राणे बाबांचे सारखे कार्यक्रम चालू होते. आणि त्यावेळेला बाबा सांगायचे की त्या ठिकाणी गावामधील अनेक वैद्य आले गायीचा पाय बांधण्यासाठी, पण काही फरक पडला नाही. 2 ते 3 दिवसावर वारी आली आणि बाबा म्हणू लागले, आमच्या घरची माणसं म्हणू लागले, आता तुमची वारी बंद होणार. कारण घरामध्ये एकतर धारा काढायला कोण नाही, धारा तर माणूस कोणी काढत आहे का नाही, पण त्यावेळेला गायीचा पाय मोडला हे टाकून जाणं हे पण योग्य वाटत नाही, आहे का नाही. बाबा आमच्या आईला सांगत होते की घडलेला प्रसंग माणसाने सांगू नये, पण काही गोष्टी अशा आहेत त्या सांगल्याशिवाय राहू नये. ज्ञानोबा रायानं जर ज्ञानोबा रायाने जर हे गोवे ज्ञान उघड केलं नसतं तर आपल्याला काय समजलं असतं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मासु केले, राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले, आरती ज्ञान राजा महाकैवल्ला देवा. त्याने प्रगट केलं बाबा. हा, आणि मग बाबा सांगू लागले, मी काही केलं नाही, फक्त उद्या एकादशी आहे, उद्या जायचंय. पांडुरंग परमात्म्याच्या तिथं गेलो, देवाला विनवणी केली, देवाचा हुक्का घेतला आणि सांगितलं, देवा माझी जर वारी तू चालवायची असेल तर त्या गायीला उठव. एवढंच बाबा म्हणतात. बुक्का आणला आणि तो बुक्का त्या गायीच्या कपाळावरती लावला आणि पाठणीवरती हात फिरवला. बाबा म्हणतात पाठी 4-4:30ला अभ्यासासाठी मी उठायचो. त्यावेळेला उठल्याच्या नंतर गोठ्यामध्ये गेलो तर गाय उभी होती. काय चमत्कार बाबा, अजून असे भरपूर चमत्कार पाहायला मिळतात, पण आमच्या आईला हा दृष्टांत बाबाने सांगितला होता. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की आपण जर भगवंताचं चांगलं काही केलं तर भगवंत नेहमीच आपला मागे पुढे उभा राही सांभाळून आलिया घाद निर्वाळा झाला अजून एक दृष्टांत देईल आणि सेवा संपली. प्रत्येकाला माहिती आहे रूपांगद राजा, त्या रूपांगद राजाची फुलांची बाग होती, फुलांची बाग, आणि त्या बागेमध्ये महाराज 52 प्रकारची बाबा फुले होती, पण रोज चोरी व्हायची. म्हणून त्या रूपांगद राजानं काय केलं, त्या सेवकांना सांगितलं, हे सेवकाओ, तुम्ही इतका कडक पहारा देत असताना सुद्धा चोरी का होते? मग याचा आदरची तुम्ही झोपत असाल, आहे का नाही. 2रा दिवस गेला, 3रा दिवस उजाडला, पुन्हा चोरी व्हायला लागली. मग त्याने सभा बोलवली आणि सभेमध्ये सांगितलं, एक काम करा, डोळ्यामध्ये तेल घाला आणि जो कोणी फुलांची चोरी करतोय त्याला पकडा. आणि काय योगायोग, त्या दिवशी नेमकी एकादशी, आणि एकादशी होती बाबा. चोर काय जवळचे नव्हते. आणि त्यावेळेला त्या इंद्रदेवाला तो फुलं आवडायची, म्हणून इंद्रदेवाचे दूत त्या ठिकाणी यायचे आणि ती फुलं घेऊन विमान मार्गी पुन्हा वैकुंठात जायचे. योगायोग असा घडला, एकादशी होती आणि त्या दिवशी नेमकं विमान बंद पडलं. विमान बंद पडल्याच्या नंतर एक शिपाई धावतच आला. त्याला आनंद झाला. हो म्हटलं, राजेसाहेब, म्हटलं काय झालं, काय झालं? हे काय म्हटलं, 2 जण धरून आलेत आम्ही.
कोण भेटलेत हो कुठे आहेत? हे काय आणि रुक्मांग जर राजानं पाहिलं त्यांना असं वाटलं देवाचे दूत आहेत हे काय सामान्य माणसं नाहीत बाबा. आणि त्यांना विचारलं काय झालं. म्हटलं काही नाही, विमान उड्डाण करत असताना अचानक बंद पडले. पण या नगरामध्ये जो कोणी उपवासी असेल, नुसता उपवासी नाही, त्या भगवंताचं गुणगान गात असताना जर उपवासी असेल, त्याचा हात जर त्या विमानाला लागला तर विमान उड्डाण होणार आहे. आणि मग गावामध्ये दौंडी दिली. राजानं गावामध्ये दौंडी द्यायला सांगितली आणि दौंडी देत असताना सांगितलं ह्या आपल्या नगरामध्ये कोण उपवासी असेल त्याला राजा 5 गावं दान देणार आहे आणि 1000 मोहऱ्या देणार आहे. शिपाई निघाला. या नगरामध्ये कोण उपवासी आहे का, कोण उपवासी आहे का, राजा त्याला 5 गावं दान देणार, 5 गावं दान देणार आहे. निघाला. तेवढ्यात एका राजवाड्याच्या पुढे गेल्याच्या नंतर एका झोपडीच्या बाजूला एक आजीबाई बसली होती. त्या आजीबाईनं थोडं ऐकायला येत होतं तिला. तिच्या लक्षात आलं हा शिपाई काहीतरी ओरडतोय म्हणून त्याला आवाज दिला, ए शिपाई दादा. अरे इकडे ये. शिपाई आला. अरे कशासाठी आरडतोस. म्हटलं काही नाही, तुमच्या घरामध्ये कोण उपवासी आहे का. जर उपवासी असेल तर त्याचा हात लागल्यानंतर विमानाचा उड्डाण होणार आहे. म्हटलं आमच्या घरात कोण उपवासी काय दिसत नाही, पण रात्री माझ्या मुलाचं आणि माझ्या सुनेचं भांडण झालं. रात्री माझी सून माझ्या मुलाला काहीतरी उलट पालट बोलली, आगाऊपणानं बोलली, म्हणून माझ्या मुलानं माझ्या सुनाला इतकी मारली ती जेवली सुद्धा नाही. त्याला उपवास घडला. म्हटलं कुठे मुलगा तुझा. म्हटलं तो ऊस तोडायला गेला. जा म्हटलं त्याला घेऊन या. आणि त्या मुलाला आणलं तिकडनं आणि त्या शिपाईनं सांगितलं तुझी पत्नी उपवासी आहे, जर तिचा हात लागला त्या विमानाचं उड्डाण होणार आहे. आणि त्याच्या लक्षात आलं आता काय करावं. आणि एकतर पत्नी काय उठू शकत नाही, येऊ शकत नाही, म्हणून त्यानं येताना काय केलं बाबा, ऊसाचं एक टिपरं तोडलं. आता तुमच्या लक्षात आलं असं. ऊसाचं टिपरं तोडल्याच्या नंतर हा दरवाजामध्ये उभं राहिला. ऊसाचं टिपरं दरवाजावर आपटल्याच्या नंतर खाट दिशी आवाज आला. दचकून बाई उठून बसली. म्हटलं काय मालक. काय ना म्हटलं सर आपल्याला जायचंय, जिथं विमान बंद पडले त्या ठिकाणी आपल्याला जायचंय. निघाली आणि बंद पडलेल्या त्या विमानाच्या तिथंशी आली. आणि त्या रुक्मांत राजाला इतका आनंद झाला, बाबा काय माझ्या नगरामध्ये लोक उपवास धरतात. पण त्या राजाला माहिती नव्हता या बाईला रात्री नवऱ्याने मारली म्हणून त्या उपवास घडला. पण काही काळ असू द्या पण उपवास घडला. आणि मग त्या वेळेला त्या बाईचा हाताचा स्पर्श त्या विमानाला झाल्याबरोबर विमानाने उड्डाण केलं. ते विमान निघून गेलं. मग राजाला असं कळालं काय भाग्यवान आहे या नगरीचा राजा, मी काय भाग्यवान आहे. आज माझ्या नगरामध्ये लोक उपवास धरतात आणि हात लागल्यानंतर विमानाचं उड्डाण होत आहे. आणि मग त्या राजानं काय केलं, एका हत्तीवरती यांना बसवलं, यांची मिरवणूक काढली आणि 1000 मोहऱ्या दिल्या. 5 एकर जमीन यांना दान दिली. 5 एकर जमीन दिली त्यांना, कमी नाही दिली राजाने. आणि मग राजाने सांगितलं, नियमावली घालून दिली, आजपासून प्रत्येकानं काय करा, आपल्या नगरामध्ये जेवण करायचं नाही. एकादशीच्या दिवशी पाहुणा जरी आला तरी चालेल, त्याला फलार द्यायचा. रुक्मांग एकादशी नगरी नगरी वैकुंठासी, नगरी नगरी वैकुंठासी, नगरी नगरी वैकुंठासी. नगरी नगरी वैकुंठासी, नगरी नगरी वैकुंठासी.
माझ्या त्यान नगरी वैकुंठाला नेली बाबा. काय पुण्य असं त्या राजाचं. आणि हे करत असताना व्रत एकादशी करीन उपवासी गायीला आरणीशी मुखी नाम. महाराज म्हणतात नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीची तुका म्हणे. भगवंताचं नाम इतकं गोड आहे बाबा. अमृता होनी गोड नाम तुझे देवा. एवढं गोड नाम आहे. आणि ह्या इतकं गोड नाम प्रत्येकाने हे नाम घेतलं पाहिजे. का घेतलं पाहिजे. आणि त्या वेळेला गोड नाम घेत असताना आपण काय करू. सर्वांनी 2 हात वरती करा प्रत्येकानं. भगवान कुमार पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कण करे तीर्थव्रत. व्रत एकादशी करीन उपवासी गायीना गणेशी मुखी नाम. नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे. ज्ञानेश्वर